दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित शोकसभेत शोकाकुल वातावरणात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। राजकीय, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला व जनसेवेतील योगदानाला भावपूर्ण शब्दात अभिवादन केले। या शोकसभेस आमदार विजयकुमार देशमुख, रोहिणी तडवळकर, धर्मराज काडादी, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, महेश गादेकर, जनार्दन कारंपुरी, पुरुषोत्तम बर्डे, चंद्रकांत दायमा, भारत जाधव, सुधीर खरटवाल, संतोष पवार, राजन जाधव, चेतन नरोटे, अमोल शिंदे, अजय रासरी, गणेश वानकर, माऊली पवार, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तौफिक शेख, मनोहर सपाटे, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, तानाजी शिंदे, प्रवीण डोंगरे, शौकत पठाण, श्रीकांत घाडगे, दत्ता मुळे, राजू राठी, संजीव सदाफुले, महादेव गवळी, वैभव हत्तुरे, सीए सुशील बंदपट्टे, दादा साळुंखे, विज्जू प्रधाने, चंद्रकांत पवार, प्रमोद भोसले, सुहास कदम, महेश कुलकर्णी, साजिद पटेल, दत्तात्रय पडगंची, वैभव गंगाणे, सोमनाथ शिंदे, बसवराज कोळी, सुजित अवघडे, रुपेश भोसले, प्रज्ञासागर गायकवाड, प्राध्यापक जे.के. देशमुख, विकास शिंदे, यादव सर यांच्यासह सर्वच राजकीय, सामाजिक, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वक्त्यांनी अजितदादांचे स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता, सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि प्रशासनावर असलेली पकड यांचा उल्लेख केला। राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांची आठवण काढताना अनेकांना भावनांचा आवेग अनावर झाला। शोकसभेच्या अखेरीस 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। आदरणीय आमचे श्रद्धास्थान अजितदादा पवार साहेब यांचे पवित्र अस्थिकलश उद्या दिनांक 2 सोमवार दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आणण्यात येणार आहे। आदरणीय दादांच्या अंत्ययात्रेला जे लोक जाऊ शकले नाहीत त्यांनी दर्शन घेण्याकरता त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चाहते यांना दर्शन करण्याकरता उद्या 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दादांच्या पवित्र अस्थिकलशाचं दर्शन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। तरी दादावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आदरणीय दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घ्यावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय दादांची शोकसभा होती आहे आणि त्या शोकसभेसाठी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। दादांबद्दल या ठिकाणी या सभागृहातल्या संपूर्ण अनेक वक्त्यांनी या ठिकाणी दादाबद्दल बरेच या ठिकाणी सांगितलं। कारण का सकाळच्या 9 वाजता मोबाईल घेऊन मी जेव्हा नाश्ता करत बसलो होतो घरामध्ये, अपघात झाला विमानाचा म्हणून असं फक्त बातम्या येत होत्या। ज्यावेळेला खरोखरच 9:30च्या नंतर पावणे 10च्या सुमारास दादांचा त्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी ज्या वेळेला समजली, ती निधनाची बातमी ऐकून काय सुचतच नव्हतं मुळात। त्या दिवशीच बारामतीला मी, माझे सहकारी गणेश पुजारी आणि हॉस्पिटलला विद्या प्रतिष्ठानच्या ठिकाणी अनेकांची भेट झाली। परंतु ज्या पद्धतीने ही घटना घडली, दादाचं जाणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीचा दादाचा मृत्यू झालेला आहे। माझा जो प्रसंग आहे दादाबरोबर येण्याचा, दादाला भेटण्याचा, तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून
दादांना भेटण्याचा प्रसंग आला. त्यानंतर दादाचे अनेक प्रसंग आहेत. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनात असतील, महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेडोपाडी कुठल्याही छोट्या छोट्या भागातले विषय असतील, दादांनी अतिशय प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष देऊन या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दादांनी जो प्रयत्न केलेला आहे. दादा म्हणजे या महाराष्ट्रातल्या मातीत तयार झालेला नेता आहे. ही जी दुनिया सध्या आताची जी दुनिया आहे ही मोबाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून आज नेते तयार होतात. परंतु दादाने त्या पुण्याच्या मार्केटमध्ये जाऊन दूध विकून भाजी विकून आपल्या शेतातली सहकार चळवळीमधून ग्रामीण राजकारण आणि शहरी राजकारणाचा मेळ घालून दादानी या महाराष्ट्रामध्ये 40 वर्षामध्ये दादानी जे कार्य केलं 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचा नेता या महाराष्ट्राला मिळणार नाही परत. आदरणीय पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला आणि स्वतःचं गट्स काम करायची पद्धत, आज त्या काम करायच्या जी दादांची जी गती होती त्या गतीनंच दादाला या ठिकाणी आपल्यापासून दूर घेऊन गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक दादाचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय दादाने जी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं सहकार्य केलं, कोणताही विषय दादाकडे घेऊन जाऊ द्या, झटकनी फोन लावून पटकनी काम करणे ही दादाची या ठिकाणी एक ओळख होती. अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे. प्रसंग सांगत गेलं तर या ठिकाणी वेळ पुरणार नाही. सगळे या सभागृहातले समस्त मान्यवर नेत्यांचं या ठिकाणी दादाबद्दलचे जे ऐकायचं आहे त्यांच्याकडून, त्यामुळे मी या ठिकाणी इथंच थांबतो आणि दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.